तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। बघा असं आहे की जो सन्माननीय राजसाहेबांचा इंटरव्ह्यू होता त्यामध्ये महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं असं त्या इंटरव्ह्यूतनं अर्थ निघतो असं मी मानतो। आता कोणी काय अर्थ काढायचा हा वेगळा विषय, पण हे सगळं होत असताना सुद्धा जर शिवसेनेला वाटत असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करावी असं त्यांच्या मनात असेल तर त्यांनी तसा ठोस प्रस्ताव राजसाहेबांना पाठवावा, ते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। अनिल परब पुढे असंही म्हणणं आहे की शिवसेनेने कधीही चर्चेची दारं बंद केली नाहीत आणि आता मुळात असं आहे बघा, मुळात असं आहे की 2014 असेल 2017 असेल, आम्ही ओपनली सांगतो आम्ही प्रस्ताव दिला होता, त्यांनी हात झिडकारला किंवा त्यांनी फसवलं आम्हाला। आता आम्ही प्रस्ताव पाठवायचा विषयच येत नाही। जर त्यांना वाटत असेल त्यांनी प्रस्ताव पाठवावा, त्याचा तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा किंवा काय करायचं याचा निर्णय राजसाहेब घेतील। एका मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरेंनी जशा पद्धतीने विधान केलं होतं त्याच्यावरती उद्धव ठाकरे मी पुन्हा एकदा तेच सांगतोय, आता विषय असा आहे की मग आता 7 प्रतिसाद झालेला आहे, आता निर्णय घेण्याची जर वेळ येत असेल तर तुमचं काय म्हणणं की निर्णय घेण्यामध्ये पुढाकार कोणी घ्यावा? मुळात असं आहे की जो राजसाहेब ठाकरेंचा जो इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यूमध्ये कुठेही राजकीय दृष्ट्या एकत्र यावं असं ते म्हणालेले नाही, पण जर शिवसेनेला वाटत असेल म्हणजे उभाटांना की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करावी तर त्यांनी प्रस्ताव पाठवावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील। पण एका बाजूला म्हणते तर मग शिवसेना शिंदे गटासोबत देखील चर्चा चालू आहे, तो प्रस्ताव कुठपर्यंत? मी तुम्हाला तेच म्हटलं ना की आमच्या पुढे आत्ता कोणाचाही ठोस प्रस्ताव नाही, ज्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील। सर, मुंबईमध्ये राज्यांमध्येच पावसाला सुरुवात झाली आहे, परंतु अगदी 10 मिनिटाच्या पावसातच मुंबईमध्ये पाणी भरण्याचं चित्र जे आहे ते दिसून आलं। दहिसर पासून ते पार अंधेरी सबवे पर्यंत अगदी 10 मिनिटाच्या पावसात सगळीकडे पाणी साचलं। आपल्याला माहित असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने हा विषय लावून धरते, त्यासाठी आपण 2 प्रति महापालिका सभागृह सुद्धा भरवलेली, त्या प्रति महापालिका सभागृहामध्ये या सगळ्या विषयांवर चर्चा झाली। त्यामुळे मला वाटतं आत्ता जे दिसतंय आपल्याला हे होणार आहे हे आधीच आम्ही सांगितलं होतं, पण त्याप्रमाणे कुठली उपाययोजना ही महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली नाही, त्यामुळे आता त्याचे परिणाम अख्खे मुंबईकर भोगतात आणि यापुढेही भोगतील। पण जिकडे आपण बघतोय तर 15 मिनिटाच्या पावसामध्ये जर एवढ्या गोष्टी होत असेल तर कुठे ना कुठे मला असं वाटतं आपला प्रॉब्लेम असा होतो, हे दरवर्षी होतं आणि दरवर्षी जेव्हा पाणी तुमचं त्या 2 दिवसापुरती आपण चर्चा करतो आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो। मला असं वाटतं वर्षभर जर आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं तर ह्या 2 महिन्यात जो होणारा त्रास आहे मुंबईकरांना तो टळू शकेल। जो वचक असतो तो राहिला नाही का? मुळात हा प्रश्न असा आहे, कारण आशिष शेलार सुद्धा जिकडे जिकडे जात आहेत तिथे सुद्धा लोक त्याच त्रासाबद्दल बोलतायत। 6 महिने रस्त्यांची कामं अनेक सुरू आहेत, अनेक दादर। मला असं वाटतं आता पावसाळा चालू झाल्यावर त्या राऊंड मारून फक्त राजकीय म्हणजे त्या रस्त्यांवर जाऊन फक्त राजकीय त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न चालू आहे। जर खरोखर मुंबईकरांची एवढी काळजी असती तर सत्ता तर त्यांच्या हातात आहे ना, प्रशासन त्यांच्या हातात आहे, का नाही त्याच्या आधी इन्स्ट्रक्शन देऊन ती कामं केली आशिष शेलारांनी? जर सत्ता तुमच्याकडे होती, प्रशासन तुमच्याकडे होतं, तर आता त्याच तुमच्याच सरकारविरुद्ध तुम्हीच बॉम्ब मारताय, म्हणजे ज्याला आपण मराठीत एक म्हणत चोराच्या उलट्या बोंबा, त्या पद्धतीचंच काम चालू आहे। खड्ड्यांचा मुद्दा झाला, आता आपण रस्त्यांचा जर मुद्दा पाहिला तर मग जे कॉन्क्रिटीकरण होणं अपेक्षित होतं गेल्या 2 वर्षांमध्ये, जे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितलं होतं ते अजूनही पूर्ण झालं नाही। जवळपास 35% कामं रस्त्यांची अजूनही प्रलंबित आहेत। सिमेंट टाकू नका आता असे आदेश देण्यात आले आहेत, जे अर्धवट आहेत ते आता अर्धवटच राहिले आहेत, त्यामुळे याचा देखील फटका मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतंय। 100%। आणि ह्याला आता बघा, आता प्रशासन कोणाच्या हातात आहे? राज्य सरकारच्या हातात आहे, त्यामुळे याची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारचीच आहे आणि त्यांनी ती नीटपणे निभवायला पाहिजे। सर, एक प्रश्न, गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला, मात्र पर्यावरण आणि हा सगळा विषय सध्या न्यायालयात पण प्रलंबित आहे। प्रश्न मात्र एक सध्या गोष्ट समोर येते ती म्हणजे महापालिका शाडूची माती मोफत द्यायला तयार आहे, तर दुसरीकडे मूर्तिकारांकडून त्याच मूर्तीची किंमत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी 12 ते 15 लाखांच्या घराच्या वर जाते।
एका फुटाला 1.5 लाखाची किंमत साधारणतः ही मंडळांना बसते. मंडळांसमोर एक सध्या प्रश्न उपस्थित झाला की एवढा खर्च म्हणजे साधारणतः गणेशोत्सवाचाच एक खर्च हा 12-15 लाख काही मंडळांचा असतो. तर अशात मूर्ती जर घ्यायची झाली एवढी महाग तर करायचं काय असा प्रश्न समोर येताना मला पाहायला वाटतं प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने किती खर्च करायचा हा तो त्यांचा विषय आहे. त्यांनी ते ठरवले पाहिजे की आपण या उत्सवात किती पैसे करायचे का त्याच्याऐवजी कुठलं समाज उपयोगी काम करायचं हा प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने ठरवायचा विषय आहे. तर मात्र मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची का शाडूच्या मातीची हा वाद असताना महागाई कुठेतरी पाहायला मिळते. त्यामुळे नाही निश्चित आहे म्हणजे उत्सवातच ही बंदी किंवा अशा गोष्टी नाही बंदी मला नाही वाटत की कुठल्या गोष्टीवर घालली पाहिजे आणि हिंदू सणांवरच बंदी का घालावी. आपल्या मला असं वाटतं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे आपले पांघरून बघून हातपाय पसरावेत. सगळ्यांनी आपला खर्च किती असला पाहिजे हा प्रत्येकाचा विषय आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.